सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज खूप वर्षांनी ज्याचा वाट बघत होतो की जर आपल्या हयातीत आपण आलो राहिला इतके वर्ष, पण आपण हयातीत असताना आपली मुलं बाळांचं नक्की चांगलं होईल, पण आपण कधी त्याचा उपभोग घ्यायचा, आपल्याला थोडासा तरी उपभोग घेता यावा। आणि महिलांना बाहेर पडायला अवघड होतं, नोकरी करून आल्या की कुठे जाणार, त्यापेक्षा संध्याकाळी थोडीशी बाग असली की सगळ्यांना बरं पडतं। आणि इथे येऊन जर सगळ्यांनी बागेत केलं, मुक्काम केला, संध्याकाळी काहीतरी गप्पा गोष्टी, थोडी मुलांसाठी सोय केली तर सगळ्यांसाठी हे चांगलं आहे। आम्ही खूप वर्ष वाट बघत होतो की इथं कधी सुरू होतंय काय, पण शेवटी आजचा त्याला उगवला दिवस। नगराध्यक्ष साहेबांना थँक्यू। ते सुलती आहे माझ्याबरोबर, पण हे माहितीतले हे असे एवढे चेहरे आहेत म्हणून म्हणलं जरी कोणी आलं नाही संबंधित, त्यामुळे सुजितला म्हणलं तू खाली येत जाऊ नकोस, पण आम्ही इथं जरा गोळा करतोय, तू तिथनं केलं की सगळे निघून जातील, जसं आम्ही खाली असेल तेव्हा तू खाली येत जा, म्हणजे मी त्याच्यावर आहे। थँक्यू। गणपती बाप्पा सर आहे आपलं चाललेत मोठे मोठे मंडळ। मंगेश ये पुढे माणसं त्रास देतात, एवढं कळत नाही। मंगेश सुशांत दीक्षित साहेब घेतला शिक्षक महाराजी का हात लावायला पाहिजे होता। एक आहे, हम सब एक है। आपल्या चैतन्य हाऊसिंग सोसायटीमध्ये जुनी LIC कॉलनी, मी आज गेले 10 वर्ष झाले इथं येऊन राहतोय, तेव्हापासून इथली परिस्थिती बघत होतो। तर इथं जी परिस्थिती होती ती एकदम डेंजर होती। बऱ्यापैकी इथल्या मेंबर लोकांनी, जुन्या लोकांनी, म्हणजे महाजनी काकू आहेत, नंतर आंबेकर साहेब आले इथं, आणि जुनी लोक इथं मला बऱ्यापैकी नावं नाहीत माहीत, पण त्या लोकांनी म्हणजे इथं कसे जीवन काढलं आणि कसे दिवस काढले ते आम्ही पण बघत होतो। इथं लाईट नव्हती, मी आलो तेव्हा इथं ह्या स्ट्रीटला अजिबात लाईट वगैरे काही नव्हतीच। रस्त्याची तर अवस्था फार म्हणजे वाईट होती। आता बऱ्यापैकी नवीन ही कार्यकारिणी आलेली आहे, अध्यक्ष आलेले आहेत आता, आणि नगरसेवक उपाध्यक्ष वगैरे सगळे आहेत।
यांच्या सहकार्यातून इथं आता आपल्या कॉलनीची जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये चांगल्या पद्धतीने आदर्श गार्डन तयार करायची संकल्पना ह्या आंबेकर साहेबांनी आणि महाजनी काकूंनी इथं मांडून आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून मग नगरपालिकेना, नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना इथल्या सांगितलं आणि त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलं आणि ह्या कॉलनीचा आता चांगल्या पद्धतीने उद्धार होतोय. आणि असंच नगरसेवकांनी आणि इथल्या लोकल हे पद्धतीने सहकार्य करावं सगळ्यांनी आणि कॉलनीचा चांगल्या पद्धतीने उद्धार व्हावा आणि इथून पुढं जी काय सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी जे हिताची सोय होते आणि लहान मुलांसाठी ती चांगल्या पद्धतीने करावी अशी मी आमच्या ह्या कॉलनीतर्फे सगळ्यांना विनंती करतो. आज चैतन्य गार्डनचा शुभारंभ सातारचे दोन्ही म्हणजे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट बनकर साहेब, माझे मित्र अमोल मोहिते, उपस्थित नगरसेवक सुशांत महाजन, हेमलताताई, सागर भोसले, तसेच आपल्या शाहूनगर वासीय बरीचशी मंडळी इथं उपस्थित आहेत. नुसती LIC कॉलनी नाही तर युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी असेल, गुरुकृपा कॉलनी असेल, त्या सर्व भागातील मंडळी आज इथं उपस्थित आहेत. 5 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस इथं राहायला आलो त्यावेळेस या कॉलनीतली परिस्थिती बघितली आणि आपण ज्यावेळेस समाजाच्या इतर लोकांच्या बातम्या मांडत असतो पण आपण जिथं राहतोय तिथं आसपासचा आपला परिसर चांगला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून आपल्याला चांगलं काय करता येईल हे उद्देश ठेवून मी सुरुवात केली. इथं पहिलं स्ट्रीट लाईट्स नव्हत्या, स्ट्रीट लाईट्स लावल्या गेल्या, रस्त्याचं काम मंजूर झालं. परंतु मला एक शोकांतिका वाटते, दोघांनाही असं सांगतो की रस्ता मंजूर झाला तो फक्त अर्धवटच झाला, परंतु तो युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी जी आहे, माझी शेजारी राहतात भोजने साहेब वगैरे, तिकडचा पुढचा रस्ताच झाला नाही. त्यावेळेस फंड्सची काही अडचण होती, परंतु ते आता भविष्यात राहू नये अशी मी अपेक्षा करतो. या भागातले सगळे जे रस्ते आहेत ते होणे तेवढेच गरजेचे आहेत. दुसरी गोष्ट गार्डन, म्हणजे ह्या गार्डनची अवस्था इतकी वाईट होती की म्हणजे मी कुणाचंही नाव घेणार नाही, परंतु येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा कचरा तिथं साठला जायचा, कुठं कचरा साठला जायचा, कुठलं ड्रेनेज बाहेर यायचं आणि सगळं हे रस्त्यावर जायचं. आणि ही सगळी परिस्थिती अतिशय भयानक इथं मी स्वतः बघितली आणि नंतर तो पाठपुरावा केला. आपले म्हणजे मी आवर्जून सांगेन की प्रशासकीय अधिकारी जे अभिजित बापट होते, अभिजित बापटांचं चांगलं मोठं सहकार्य लाभलं मला त्या काळामध्ये आणि DPDCमधनं आपण काही ज्या गोष्टी मंजूर करून घेतल्या, आज त्याचं मूर्त स्वरूप आलेलं आहे, आज आपला शुभारंभ झालेला आहे. फक्त आज शुभारंभ होऊन गार्डन होणं हे महत्त्वाचं नाही, परंतु त्या गार्डनचं देखभाल ही तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी आमची जबाबदारी. म्हणजे मी पत्रकार म्हणण्यापेक्षा मी कॉलनीचा नागरिक म्हणून असं म्हणजे आमचीही तेवढीच जबाबदारी आहे, तेवढी नगरपालिकेच्या लोकांचीही म्हणजे देखरेख करण्याची किंवा तिथं लक्ष ठेवायची तेवढी मेंटेनन्सची जबाबदारी नगरपालिकेची राहील. कारण का आपण सुरुवात करतो परंतु त्याच्यानंतरचे जे होणारे हाल आहेत त्या बागेचे, वाळून जाणं किंवा पाणी न मिळणं झाडांना, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी, मेंटेनन्सचा विषय येतो, या सगळ्या गोष्टी असतात. आता आपण लॉन जरी प्रपोज केला असला तरी लॉन मेंटेन करणं तसं सोपं नाही आहे, पण लॉनच्या ऐवजी आपल्याला काय आणखीन वेगळं करता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काही बेंचेस ठेवलेले आहेत, त्या बेंचेसचे साईज कसे चांगले करता येतील आपल्याला, म्हणजे बसायला कसं चांगलं करता येईल. काही जर आपल्याला गरज भासली तर प्लॅनमध्ये थोडेसे बदल करूया बनकर साहेब. म्हणजे माझी विनंती हीच राहील की भौगोलिक परिस्थिती, म्हणजे आता हे जे गार्डन आहे असं उतारावर आहे, म्हणजे येणाऱ्या माणसांना त्रास न होता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे जरी प्लॅन मंजूर झाला असेल परंतु प्रॅक्टिकली आपल्याला काय करता येईल हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. आणि माझी विनंती हेच राहील की हा जो भाग आहे अतिशय निसर्गसंपन्न भाग आहे, म्हणजे तर नगरपालिकेचं लक्ष कायम इथं असावं. हे दोन्ही नगरसेवक आहेत, अतिशय म्हणजे एक धडाडीचे नगरसेवक आमच्या प्रभागाला भेटलेले आहेत, त्यांचं कायम लक्ष असतं सगळ्या भागांमध्ये, परंतु आपलंही दोघांचं लक्ष इथं असावं. 4 भिंतीच्या खाली अजिंक्यताराच्या पायथ्याशी आम्ही राहतोय, त्यामुळे आपलं लक्ष राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण दोघांनी वेळ काढला, वेळ काढून इकडं आला त्याबद्दल मी कॉलनीच्या वतीने आपले आभार मानतो. शाहूनगर प्रभाग क्रमांक 19 मधील आपली जी LIC कॉलनी आहे त्याचा जो हा ओपन स्पेस आहे, त्या ओपन स्पेसचा सुशोभीकरणाचं आज आपण खरं इथं शुभारंभ केलेला आहे. आणि या प्रसंगी अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष आणि सर्व शाहूनगरवासी इथं उपस्थित राहिलेले आहेत.
खरं तर LIC कॉलनीतले हे गार्डन म्हटले की नेहमी आठवतात महाजनी काकू. कचरा भरपूर साठला की काकूंचा कंपल्सरी फोन येतो, म्हणजे पाठपुरावा नेहमी करत असतात. आणि आता आपण या छान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नक्की सगळ्यांना छान सुंदर वाटलं अशा प्रकारचे आपण सगळ्यांच्या सहकार्याने हे गार्डन आपण डेव्हलप करूया. आणि फक्त आपलं हीच फक्त LIC कॉलनीमध्ये आता ही एक ओपन स्पेस आहे. आता शाहूनगरचा जर संपूर्ण विचार केला तर प्रत्येक कॉलनीमध्ये साधारणपणे 1 ते 2 ओपन स्पेस आहेत. आणि त्या कॉलनीमध्ये लोकांच्या बऱ्याच रिक्वायरमेंट्स आहेत, जसं की एखाद्याला त्या कॉलनीमध्ये सभागृह करून हवा आहे, छोटंसं सभागृह, किंवा लहान मुलांसाठी गार्डन हवे आहे, किंवा ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक हवा आहे, किंवा खेळाचं मैदान पाहिजे, व्यायामशाळा पाहिजे. ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे कॉलनीच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे आपण संपूर्ण शाहूनगरमध्येच, जसे की इथं आपण करतोय रिक्वायरमेंटप्रमाणे, त्याप्रमाणे आपण संपूर्ण शाहूनगरमधील ह्या ज्या ओपन स्पेस आहेत ते अध्यक्ष महोदय, उपनगराध्यक्ष यांच्या सहकार्याने नक्कीच आपण त्या डेव्हलप करणार आहोत. आता फक्त मला इथं आवर्जून सर्व शाहूनगरवासियांना सुद्धा सांगावंच वाटतंय, फक्त ओपन स्पेसचाच प्रश्न नाही आहे. आपला त्रिशंकू भाग होता, आपण आता नगरपालिकेत गेलेलो आहे. रस्ते, पाणी, लाईट, गटर या संबंधित सुद्धा खूप समस्या आहेत. आणि आपण आता सर्वजण पाहत असाल सगळीकडे खोदकाम, रस्त्यांची थोडीशी ते खोदकाम केल्यामुळे दुरावस्था आहे. म्हणजे सांगायचं होतं एवढा की आपलं आता विकास काम सुरू झालेलं आहे. आणि लवकरातल्या लवकर दोन्ही महाराज साहेबांचं प्रचंड पाठबळ आहे, अध्यक्ष महोदय आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सगळ्यांच्या सहकार्यामुळे जास्तीत जास्त लवकरातल्या लवकर आपण सर्व शाहूनगरवासियांच्या समस्या सोडवूया. त्यांना कुठल्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही यासाठी 100% प्रयत्नशील राहूया. सर्व शाहूनगरवासी नेहमीच सहकार्य करतात, इथून पुढे तुमचं असंच सहकार्य राहू द्या. आपण एकत्रितपणे काम करूया, नक्कीच आपलं सुंदर स्वच्छ शाहूनगर बनवूया. उपनगराध्यक्ष, आमच्या विभागाचे नगरसेवक आणि इथं जमलेल्या सर्व निसर्गप्रेमी मित्रांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो, खरोखर आज एक चांगली सुरुवात होती आहे. सुजितनं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, सुशांत आणि ताईंनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि या दोघांनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता मला नाही वाटत वेळ लागेल. चला, चांगली गोष्ट आहे. सातारा निसर्ग संपन्न होतो आहे. मी माझ्याच कॉलनीचं सांगायचं झालं तर 50 वर्षापूर्वीची स्थापना झालेली शेजारचीच कॉलनी, त्यात आम्ही 400 झाडं लावलेली आहेत आणि सगळी झाडं आता 40 ते 50 फूट उंच आहे. विचार करा तुम्ही. ST कॉलनी आणि आमची कॉलनी दोघांची जॉईंट स्पेस आहे. ती गार्डन ही पूर्णपणे आम्ही वैयक्तिकरित्या सोसायटीच्या खर्चानं डेव्हलप केलेली आहे. इथं जे पाण्याचं कनेक्शन आहे ते सुद्धा कमर्शियल रेटने आम्ही त्यासाठी घेतलेलं होतं. तर आम्हाला निसर्गाची आवड आहेच. फक्त आता जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली ना तर आपला भाग खरोखर निसर्ग संपन्न होईल. ही बाग करताना मी एकच रिक्वेस्ट करेन की इथं आदर्श प्रकारची जैववैविध्य असणारी झाडं तुम्ही आणा आणि ती शक्यतो भारतीय असू द्यात. आणि हे करताना ही अशी सुबाबूळ वगैरे आहे ती आवर्जून काढली पाहिजे, नाही तर संपूर्ण बागेचं होईल. ह्याच्यात जे काही सहकार्य लागेल ते आम्ही नक्की करू, कारण आम्ही सगळे निसर्गप्रेमी आहोत. पुन्हा एकदा दोन्ही नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे मी आभार मानतो. आणि लवकरात लवकर ही बाग होऊन इथं चांगले चांगले कार्यक्रम व्हावेत. इव्हन माझं तर म्हणणं आहे की साताऱ्यात असं होत नाही की एखाद्या सुंदर बागेत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात. ही जागा आदर्श आहे त्याच्यासाठी, कारण इथं लाऊडस्पीकर वगैरे असले कुठं नाही आहे. मी मुंबईत असताना बघितलं आहे, प्रातस्वर नावाचा कार्यक्रम होतो ओपन स्पेसमध्ये, पण अर्थात त्यांना स्पॉन्सर असतात, फ्री असतात सगळ्यांना. तर असं काही आपल्याला करता आलं तर नक्की करूया. पुन्हा एकदा मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल आभार. ऐतिहासिक शाहूनगरीचे प्रथम नागरिक, माझे सहकारी मित्र, माननीय नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, या प्रभागातील आमचे सहकारी नगरसेविका सौ हेमलता भोसले, आमचे महाजन, त्याचबरोबर माझे सहकारी दुसरे नगरसेवक विनोद मोरे, उपस्थित सर्व या भागातील ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण वर्ग. निश्चित रूपानं या ठिकाणी फिरत असताना ज्यावेळेस आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या, तसं तुम्ही यातली बरीचशी मंडळी अशी होती की ते आम्हाला ज्यावेळेस म्हणायची आम्हाला ह्या भागामध्ये निधी द्या. त्रिशंकू भागामध्ये जिल्हा परिषदला दरवर्षी 27 लाख रुपये निधी मिळायचा. या 27 लाखामध्ये सगळ्याच गोष्टी होऊ शकत नव्हत्या. मात्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून बराचसा निधी आपण रस्त्यांच्यासाठी आणला. पण हे सर्व करत असताना बऱ्याच गोष्टींची अडचण निर्माण होती. सुदैवानं हद्दवाढ झाली. हद्दवाढीमध्ये हा संपूर्ण भाग समाविष्ट झाला. हद्दवाढीमध्ये ज्या प्रस्तावित आपण निधी त्यावेळेस जो 48 कोटीचा आणला होता त्याच्यामध्ये या भागाला प्राधान्य दिलं गेलं होतं. शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर, त्याचबरोबर खेडचा काही भाग ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण रस्ते, गटर्स, लाईट्स याची व्यवस्था केली होती.
त्याच्या माध्यमातूनच काही ठिकाणचे आपण ओपन स्पेस डेव्हलप करायला घेतलेल्या होत्या. त्यामधलाच हा एक भाग होता. आणि तुमच्या रामराव पवार नगरमध्ये आपण एक ओपन स्पेस डेव्हलप करून तिथे एक गार्डन केली होती. अशा स्वरूपाच्या प्रशासकीय कालखंडामध्ये काही गोष्टी आपल्याकडनं होऊन गेल्या. निश्चित रूपानं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेल्या या गार्डनचा तर चांगल्या स्वरूपात एक कायापालट आपण करू. सुंदर असे आता सांगितले तसे भारतीय स्वरूपाची झाडं आपण लावणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इथं आवश्यक असतील त्या केल्या जाईल. ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या सूचनेनुसार या प्लॅनमध्ये काही दुरुस्त्या पाहिजे असतील, काही तुम्हाला बदल पाहिजे असेल ते सुद्धा तुमच्या वेळेनुसार केले जातील. ही बाग तुम्ही वापरणार आहे. नगरपालिका जरी पैसे घालत असेल तर याचा वापर तुम्ही लोक करणार आहे. तुम्हाला कशी सुखसोयीनी संपन्न अशी ही बाग होईल अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी केलं जाईल. हेच नुसतं नाही तर शाहू नगरवासियांचा अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक समजतो. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे की आत्ताच्या झालेल्या बजेटमध्ये 135 कोटी रुपये अजिंक्यताऱ्यासाठी मंजूर झालेले आहेत. या 135 कोटीमधून संपूर्ण अजिंक्यताऱ्याचा चेहरा मारा बदलला जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या पाण्याचा प्रश्न कायम सातत्यानं तुम्हाला भेडसावत होतो. हा भेडसावणारा पाण्याचा प्रश्न दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आज जर सुधारित पाणीपुरवठा योजना 35 कोटीची या बाजूची मंजूर होऊन जवळजवळ 70% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामधल्या 2% आपल्याला माहीत आहेत. एक मंगळाईच्या त्या ठिकाणी मंदिराच्या त्या खालच्या बाजूला आणि तुमच्या 4 भिंतीच्या बाजूला आपण त्या केलेलं आहे, त्याचेही काम चालू आहे. अशा स्वरूपाचं काम होऊन सर्वसाधारण मे एंडपर्यंत तुम्हाला 24/7 पद्धतीने पाणी देण्याचं नियोजन आमचं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्नसुद्धा तुमच्या भागाचा भविष्य काळामध्ये नसणार आहे. याच गोष्टी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर गोष्ट असेल तुमच्या भागाची की ह्या सर्व गोष्टी करत असताना ट्रान्सपोर्टेशनसुद्धा तुमचं महत्त्वाचं असतं. त्या ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण रिंग रोड जो प्रस्तावित केलेला आहे हा आपला मराठा हॉटेल जो आहे त्या मराठा हॉटेलपासून तो रिंग रोड चालू होतोय. तो संपूर्ण शाहूनगरच्या असणाऱ्या डोंगराच्या कडेकडीनं मंगळाई देवळाच्या त्या बाजूनं बोगद्याच्या वरून कासकडे जाणार आहे. जेणेकरून पर्यटन त्या ठिकाणी वाढलं जाणार आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा तो प्रश्न तुमचा मार्गी लागणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी या भागातल्या सुटल्या जाणार आहेत. आत्ता बऱ्याच लोकांनी सांगितले की ओपन स्पेसचा विषय जवळजवळ 500पेक्षा जास्त ओपन स्पेस हद्दवाडीच्या भागामध्ये समाविष्ट झालेले आहेत. या हद्दवाड भागेमधल्या समाविष्ट झालेल्या या सर्व ओपन स्पेस डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचंही कामकाज आमचं चाललेलं आहे. कुठलीही गोष्ट भविष्यकाळात तुम्हाला चिंता दर्शवणारी किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर लाईट नाही, गटर्स नाही, पाण्याची वणवण अशी पुढच्या 1 वर्षानंतर तुमच्या पुढे ती समस्या राहणार नाही अशा स्वरूपाचं काम नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण आम्ही करत आहोत. त्याच्यामुळं शाहूनगर भाग जरी पूर्वी त्रिशंकू होता तर आता तो कुठलाही शंका काही राहणार नाही, त्याच्या सगळ्या दूर होतील आणि चांगल्या स्वरूपाचा शाहूनगरचा भाग होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बगीच्याच्या कामाच्या निमित्त आज उपस्थित असलेले आपले उपनाध्यक्ष बनकर साहेब तसेच इथले आमचे नगरसेवक सुशांत महाजन, हेमलता भोसलेताई आणि या कामासाठी आग्रही असलेले आपले सुजित आंबेकर. बाकी इतर त्यांना तुम्ही टीका करताना बघितलेलं असेल, म्हणजे मी पण तसंच बघितलंय. पण काम करताना हे आज म्हणजे कामाचा पाठपुरावा आणि काम करून घेण्यासुद्धा त्यांचा एक वेगळा हातखंडा येतो त्यांनी आज दाखवून दिलेला आहे. आणि तसेच आपल्या माजनी काकू असू देत, दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आपल्याला जे काय येतं म्हणजे पाणी पुरवठ्याचा एक जो आत्ता सध्या भेडसावत असणारा विषय आहे तो एकदम की आपल्याला आठवड्यातनं 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही, लाईटचा प्रॉब्लेम होतोय, अशा अनेक गोष्टी आहेत. लाईटसाठी पाण्यासाठी आपण काही ठिकाणी जे नवीन रस्ते होते ते सुद्धा खोदाई करायला लागलेली आहे. पण हे करणं सुद्धा आवश्यक आहे, त्याशिवाय पाणी पुरवठ्याच्या लाईनी होणार नाहीत. कारण की प्रशासनाच्या काळात थोडंसं कोऑर्डिनेशन MGPचं नगरपालिकेचं नव्हतं. पण आता आम्ही सर्व सदस्य आल्यानंतर थोडंसं कोऑर्डिनेशन करून हे सगळ्या गोष्टी थोड्या टप्प्यानं मार्गी लावू एवढंच सांगतो आणि थांबतो.